नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य LLB 3 इयर आणि 5 इयर CET 2023-2024 करिता अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे कायदेशीर अभिवृत्ती। विद्यार्थी मित्रांनो, CET परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती या टॉपिकवर अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर लीगल ॲप्टिट्यूड या विषयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना हाताळायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ CET मध्ये तुम्हाला जर टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं असेल तर त्यासाठी CET मध्ये तुम्हाला 100 पेक्षाही जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कायदेविषयक म्हणी या टॉपिकवर महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। जे विद्यार्थी लॉ CET ची तयारी करत आहेत, मग ते 3 वर्षाचा असो किंवा 5 वर्षाचा असो, तर या दोनही वर्षाच्या CET करिता तुम्हाला हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लॉ CET ची तयारी करत आहात किंवा BEd CET ची तयारी करत आहात तर आमच्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करा आणि आमचे व्हिडिओ रोजच्या रोज पाहत चला। विद्यार्थी मित्रांनो, आपण CETच्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। या लेक्चर सिरीजमध्ये आम्ही आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षेपर्यंत पूर्ण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये भारतीय राज्यघटना, त्यानंतर इंडियन पिनल कोड, त्याचबरोबर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तसेच लॉ ऑफ टॉर्ट्स आणि कायदेविषयक म्हणी म्हणजे लीगल मॅक्सिम। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण टॉपिक्सवर अभ्यास करायचा आहे आणि CET मध्ये येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची लॉ CET ची परिपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही 2023 च्या CET करिता एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे। यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत, त्यानंतर फुल सिलेबसवर नोट्स मिळणार आहेत आणि 1000 पेक्षा जास्तही MCQs तुम्हाला मिळणार आहेत। त्याचबरोबर 10 टेस्ट सिरीज मिळणार आहेत। त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कोर्सची फी पे करायची आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे। त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेचच आमच्या लॉ CETच्या या कंप्लीट कोर्सला जॉईन करून घेऊ आणि तुम्हाला संपूर्ण नोट्स आम्ही PDF स्वरूपात पुरवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे, ऑट पनियर ऑट डेडेरे म्हणजे काय? याचा अर्थ काय आहे? याकरता आपल्याला 4 पर्याय दिले आहेत। यामध्ये पहिला पर्याय आहे आयदर पनिश ऑर सरेंडर। इट इज अ डॉक्ट्रिन ऑफ एक्झर्टेशन लॉ दॅट ऑफेंडर्स मस्ट बी आयदर पनिश बाय द स्टेट ऑफ रिफ्यूज ऑर सरेंडर टू द स्टेट दॅट कॅन विल पनिश देम। एकतर शिक्षा द्या किंवा आत्मसमर्पण करा हा प्रत्यार्पण कायद्याचा सिद्धांत आहे। तो गुन्हेगार एकतर राज्याने शिक्षा केली पाहिजे किंवा तो राज्याला शरण गेला पाहिजे। हा झाला पहिला पर्याय। यानंतरचा दुसरा पर्याय असा आहे, इट इज अ प्रिन्सिपल ऑफ नेचरल जस्टिस दॅट व्हेन समवन टेक्स रिफ्यूज इन अनदर स्टेज ही कॅन नॉट बी पनिश्ड ॲट ऑल अँड ही डिझर्व्स टू द प्रोटेक्टेड ॲट एनी कॉस्ट। नैसर्गिक न्यायाचे तत्व आहे की जेव्हा कोणी दुसऱ्याचा आश्रय घेतो त्या टप्प्यावर त्याला अजिबात शिक्षा होऊ शकत नाही आणि तो कोणत्याही परिस्थितीत संरक्षणास पात्र आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक C आहे नायदर A नॉर B आणि पर्याय क्रमांक D आहे ऑल ऑफ दोज। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आयदर पनिश ऑर सरेंडर। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या म्हणींचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे। यानंतर मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा हा प्रश्न दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पर्याय दिले आहेत। यामध्ये योग्य पर्याय जुळवायचे आहेत। तर याकरता आधी आपण अ गटातील संपूर्ण शब्द आपण वाचून घेऊ आणि त्याचा अर्थ ब गटामध्ये दिलेला आहे। तरी ए मध्ये कॅवेट गार्ड, त्यानंतर दुसरा आहे कॅवेट ॲक्टर, त्यानंतर तिसरा आहे कॅवेट इम्पोर्टर, चौथा आहे कॅवेट सबस्क्रिप्टर आणि पाचवा आहे कॅवेट व्हेंडर्स। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता जोड्या जुळवायच्या आहेत। यामध्ये बी सेक्शनमध्ये म्हणजे ब गटामध्ये आपल्याला 5 पर्याय दिले आहेत। यामध्ये पहिला पर्याय आहे लेट द सेलर बी ऑन हिज, त्यानंतर 2 नंबरचा पर्याय आहे लेट द पर्सन साइनिंग बी ऑन हिज गार्ड, तिसरा पर्याय आहे लेट द बायर बी बिवेअर,
चौथा पर्याय लेट द डोअर बी ऑन हिज गार्ड आणि पाचवा पर्याय लेट हिम बी अवेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण योग्य जोड्या जुळत असताना आपल्या लक्षात घ्यायचं आहे कॅवेट गार्ड म्हणजे काय, लेट हिम बी वेअर याचा झाला 5 नंबर. त्यानंतर कॅवेट ॲक्टर लेट द डोअर बी ऑन हिज गार्ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 येथे येणार आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर कॅवेट इम्पोर्टर याचा योग्य पर्याय येणार आहे 3 नंबरचा पर्याय लेट द बायर बी अवेअर. कॅवेट सबस्क्रिप्टर याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. आणि त्यानंतर कॅवेट व्हेंडर्स याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 लेट द सेलर बी ऑन हिज. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 5 4 3 2 1. पुढचा प्रश्न पाहूया. यामध्ये अ पर्सन हु इज कॅपेबल ऑर रॉंग इज नोन ॲज. चूक करण्यास सक्षम असलेली व्यक्ती काय म्हणून ओळखली जाते. तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. डॉली इन कॅप्स, पर्याय क्रमांक 3 नायदर ए नॉर बी आणि पर्याय क्रमांक डी बोथ ए अँड बी. तर विद्यार्थी मित्रांनो, डोली कॅप्स हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे अ पर्सन हु इज इनकॅपेबल ऑफ रॉंग इज नोन ॲज. चूक करण्यास सक्षम नसलेली व्यक्ती काय म्हणून ओळखली जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डोली इन कॅप्स. पुढचा प्रश्न आहे दुहेरी धोका म्हणजे काय. डबल जिओपॅर्डी याचा अर्थ काय होतो. तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. नो पर्सन कॅन बी पनिश ट्वाइस फॉर द सेम ऑफेन्स. एकाच गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोनदा शिक्षा होऊ शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक बी आहे वन हू रिपीट्स द सेम ऑफेन्स कॅन बी पनिश ट्वाइस. जो एकच गुन्हा पुन्हा पुन्हा करतो त्याला दोनदा शिक्षा होऊ शकते. आणि पर्याय क्रमांक सी आहे नायदर ए नॉर बी आणि पर्याय क्रमांक डी आहे बोथ ए अँड बी. दुहेरी धोका म्हणजे नो पर्सन कॅन बी पनिश ट्वाइस फॉर द सेम ऑफेन्स. एकाच गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोनदा शिक्षा होऊ शकत नाही. यानंतरचा प्रश्न आहे व्हेन एनी लॉ इज सेड टू बी अल्ट्रा व्हायरस. जेव्हा कोणताही कायदा अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटले जाते. तर याकरता 4 पर्याय दिले आहेत. यामध्ये पहिला पर्याय इट मीन्स इट इज विदिन द पॉवर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट डज नॉट गो बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. याचा अर्थ ते कायदे मंडळाच्या अधिकारात आहे आणि ते कायद्याच्या पलीकडे जात नाही. याकरता जमिनीचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. पुढचा पर्याय आहे इट मीन्स इट इज नॉट विदिन द पॉवर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट गोज बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. याचा अर्थ ते कायदे मंडळाच्या अधिकारांतर्गत नाही आणि ते कायद्याच्या पलीकडे जाते. याकरता जमिनीचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. पर्याय क्रमांक सी आहे नायदर ए नॉर बी आणि पर्याय क्रमांक डी आहे बोथ ए अँड बी. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही कायदा अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटले जाते. या म्हणीचा अर्थ असा आहे इट मीन्स इट इज नॉट विदिन द पॉवर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट गोज बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे व्हेन एनी लॉ इज सेड टू बी इंट्रा व्हायरस. याकरता 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे इट मीन्स इट इज विदिन द पॉवर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट डज नॉट गो बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. या अगोदरच्या प्रश्नाप्रमाणेच बाकीचे 3 पर्यायही त्याप्रमाणे दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इंट्रा व्हायरस या म्हणीचा अर्थ असा आहे पर्याय क्रमांक ए इट मीन्स इट इज विदिन द पॉवर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट डज नॉट गो बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. यानंतरचा प्रश्न आहे मेन्सेरा मीन्स. तर याकरता 4 पर्याय दिले आहेत गिल्टी माइंड, इनोसंट माइंड, इलिगल माइंड आणि नन ऑफ दिस. मेन्सेरा मीन्स गिल्टी माइंड, दोषी मन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे व्हेन अ पर्सन इज डिक्लेअर्ड पेर्सोना नॉन ग्रेटा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक नॉन ग्रेटा घोषित केले जाते. याकरता 4 पर्याय दिले आहेत. इट मीन्स अ डिप्लोमॅटिक एजंट इज अनकॅपॅसिटेबल टू द रिसिव्हिंग स्टेट अँड द सेंडिंग स्टेट शुड रिकॉल सच अन एजंट. याचा अर्थ असा आहे की राजकीय एजंट प्राप्तकर्त्या राज्यास अस्वीकार्य आहे आणि पाठवणाऱ्याच्या राज्याने अशा एजंटला परत बोलावले पाहिजे. त्यानंतरचा पर्याय आहे इट मीन्स अ पर्सन इज नॉट अ गुड रिप्युटेशन. त्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे इट मीन्स अ पर्सन इज नॉट अ गुड कॅरेक्टर आणि पर्याय क्रमांक डी आहे नन ऑफ दिस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे ऑबिटर डिक्ट्रम मीन्स काय. याकरता 4 पर्याय दिले आहेत. अ रिमार्क इन द पासिंग दॅट इज समथिंग सेड बाय अ जज वेल गिविंग
जजमेंट दॅट वॉज नॉट इसेन्शियल टू दी डिसिजन इन दी केस. न्यायाधीशाने सांगितलेले काहीतरी एक टिप्पणी असते ती खटल्यातील निर्णयासाठी आवश्यक नसते. त्यानंतर पर्याय क्रमांक बी आहे इट इज अ पार्ट ऑफ रेशो डिक्लाइन ऑफ द केस अँड देअर फोर क्रिएट्स बाइंडिंग प्रेसिडेंट. त्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे दीज आर द व्हॅलिड ऑब्झर्वेशन आणि पर्याय क्रमांक डी आहे नन ऑफ दीज. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड यामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहिलेला आहे की ज्यामध्ये कायदेविषयक म्हणींचा अर्थ काय होतो आणि त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय कसा निवडायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो यापेक्षाही अतिशय महत्त्वाच्या कायदेविषयक म्हणींचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच्या लगेच मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.